व्यर्थ रानोरानी भटकू नका. सर्व संत बोलले. देव हा शब्द नवीन नसल, जुना आहे काही काळापासूनचा. तुम्ही देव म्हणून राहिले असं नाही. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, ज्ञानेश्वर महाराज म्हणून राहिले ना, देवाची या द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या द्वारी, हा द्वार कोणी अजून आला अजून. द्वार कायला पाहिजे? मंदिराला द्वार राहते, तर देवाला द्वार करून टाकला. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधन. मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, इथपर्यंत तुम्हाला हरी म्हणण्याचा काही अधिकार नाही. पहिले द्वार ओळखा आणि मग हरी म्हणा. हा देव नावाचा शब्द पूर्वीचा ठेवला, आता नवीन नसल. मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा, मुक्ताबाई म्हणे देव पहा डोळा. देव पहा, देव पहा असा म्हणावा का? मुक्ताबाई आपल्याला सांगून राहिली. मुक्ताबाई आपल्याला सांगून राहिली, मग तिची गोष्ट आपण ऐकल्या पाहिजे ना. ऐकून ज्याला ऐकला म्हणजे झाला का? ती गोष्ट तिनं सांगितलं ती धरली पाहिजे. देव पहा म्हणते ना, मग देव पहा म्हणते, चला बरं आपण देव पहायला जाऊ. कोण दाखवते? देव पहा डोळा. दिसत असत तेव्हा ते म्हणून राहिली, देव पहा डोळा सद्गुरु रोकडा करून दावी. दावी म्हणजे दाखवी, अजून दाखवी हा शब्द ठेवते. कोण दाखवती? सद्गुरु. सद्गुरु रोकडा करून दावी. सद्गुरु दाखवते, सद्गुरु दाखव. ह्या गोष्टी खऱ्या आहेत. त्यांना गुरु केला ना, तुकोबारायाचा. बाबाजी नावाचे गुरु होते, ज्ञानेश्वराचे निवृत्ती नावाचे गुरु होते, निवृत्तीचे गैनीनाथ नावाचे गुरु होते. म्हणजे सगळे हे गुरुपुत्र बनलेले पुरुष होते ना. आणि त्या समर्थांना हा देव संशोधनाचा विषय ठेवला. संत बोध तोची देवाचा शोधाचा देऊन ठेवला. तर देव हा शब्द पहिलाचा आहे, पूर्वीचा आहे, नवीन नाही.